फेलोशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अरे कोण म्हणते देत नाही त्याच्याशिवाय राहत नाही महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फेलोशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची काय सांगाल आपण 1 तारखेपासून उपोषणाला बसलेला आहात तुमच्या मागण्या मान्य होतील 1 तारखेपासून आम्ही इथं PhD फेलोशिप ही नोंदणी दिनांकापासून मिळावी यासाठी उपोषणाला बसलेलो आहे। आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे, पण अजूनही आमच्याकडे कुठलाही निर्णय आमच्या पदरात पडलेला नाहीये किंवा आम्ही ज्या मागणीसाठी बसलोय त्यातली कुठलीही मागणी आमच्या पदरात पडलेली नाहीये। आणि या ठिकाणी माझ्यासोबत ज्या बसणाऱ्या ताई आहेत त्यांची तब्येत खूप खराब झाली, त्यांना उलट्यांचा त्रास होतोय। अजून 2 जण आहेत त्यांची तब्येत प्रकृती खूप बिघडलेली आहे, हॉस्पिटलाइज केले त्यांना। हे सर बसले यांनाही खूप विकनेस जाणवतोय। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणामध्ये माघार घेणार नाही, हा आमचा ठाम निर्णय। जयश्री भावसार। महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती मार्फत 1 जुलै पासून या ठिकाणी विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत। आज आमच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे, तरी आजपर्यंत ना या ठिकाणी प्रशासनाचा कोणता अधिकारी आलेला आहे, ना राजकीय ज्यांच्याकडे हा ओबीसी विभाग आहे असे अतुल सावे यांचे कोणते प्रतिनिधी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी जे उपोषणार्थी आमचे जे विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी, त्यांची तब्येत ही अत्यंत खालावत चाललेली आहे। 2 विद्यार्थिनींना अक्षरशः कालपासून खूप त्रास होत आहे आणि आमची मागणी अशी काही वेगळी नाहीये की आम्ही एकच मागणी करतोय की बाबा आम्हाला विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी। ती मागणी हे प्रशासन 2019 पासून आमची आजपर्यंत या मागणीची दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्हाला परत या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलेलं आहे। यापूर्वी देखील आम्ही गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये याच जागेवर सलग 3 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं, परंतु तत्कालीन मंत्र्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून सांगितलं की आम्ही तुमचा हा मुद्दा येत्या 4 दिवसांमध्ये मार्गी लावतो, परंतु त्याला आज जवळपास 14 ते 15 महिने होत आले तरी देखील ही मागणी पूर्ण झालेली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। जर या विद्यार्थ्यांना जे आजारी पडलेले आहेत, खूप यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, जर यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याच सर्वस्वी महाज्योती प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। बळीराम शेषराव चव्हाण।